कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधी स्वतःला मुख्यमंत्री बनायची इच्छा व्यक्त केली आणि त्यावरून कर्नाटकातल्या काँग्रेसमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता पसरलेली आहे। कर्नाटकात काँग्रेसची या निवडणुकीत धुळदाण उडेल असा सर्वांचाच होरा आहे। त्या पार्श्वभूमीवरती डी.के. शिवकुमार यांनी एक प्रकारे काँग्रेसला आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काही धमकी दिली आहे का असाच विषय आता सुरू झाला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर कर्नाटकात काँग्रेसचं विद्यमान जे सिद्धरामय्या सरकार आहे ते कोसळेल की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। नमस्कार। देशभरात आता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं मतदानही आता पार पडलेलं आहे, पण कर्नाटकात पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान हे पार पडलेलं आहे। या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाची म्हणजे प्रचाराची सांगता होत असताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी एका सभेमध्ये एक थेट विधान केलं की मला जर राज्यात मुख्यमंत्रीपदी बघायचं असेल तर काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। अर्थात त्या स्वरूपाचं आवाहन त्यांनी अन्यही काही मेळाव्यात केलेलं होतं, पण ते छोटे छोटे गट तट म्हणा किंवा अशा पद्धतीच्या याच्यामध्ये त्यांनी ते आवाहन केलेलं होतं, पण हे प्रचाराच्या सांगतेतच त्यांनी बोलवून खळबळ उडवून दिलेली आहे। आपल्याला कल्पना आहे कर्नाटकात भाजपला हरवून काँग्रेस सत्तेवर आली त्यावेळेला डी.के. शिवकुमार यांनी या विजयामध्ये मोठा हातभार लावलेला आहे। एकतर त्यांचं राज्यव्यापी संघटन चांगलं आहे, हे मी काँग्रेसचं संघटन असं म्हणत नाही। डी.के. शिवकुमार यांचंही एक संघटन आहे, ते वक्कलिग समाजाचे आहेत आणि त्या समाजामध्ये त्यांना मोठा जनाधार आहे। असेच वक्कलिग समाजाचे नेते म्हणजे JDSचे देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी। पण डी.के. शिवकुमार यांनी भाजपला हरवताना मोठ्या प्रमाणावरती एक संघटन त्यांचं सगळं कार्यरत ठेवलेलं होतं। एकतर हा पैसेवाला माणूस आहे, त्यामुळे त्याही अर्थाने त्यांनी काँग्रेसला मदत केलेली होती आणि या सगळ्याच्या बदल्यात आपण मुख्यमंत्री होऊ अशी त्यांची धारणा होती आणि त्या इरेला पेटूनच त्यांनी काम केलेलं होतं। प्रत्यक्षात जेव्हा काँग्रेसला विधानसभेमध्ये 133 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळालं त्यावेळेला मात्र सिद्धरामय्यांनी एकदम उचल खाल्ली आणि चक्र अशी फिरवली की डी.के. शिवकुमार यांची बोळवण उपमुख्यमंत्रीपदावर झाली आणि तेव्हापासूनच खरं तर शिवकुमार आणि डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू झालेला आहे। अर्थात काँग्रेसमध्ये काही हे दोनच गट आहेत असं नाही। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि त्यांचा मुलगा प्रियांक खडगे हा सुद्धा एक गट आहे। हरिकुमार नावाचे एक नेते आहेत, त्यांचा एक गट आहे। त्यामुळे ह्या गटातटाच्या राजकारणात एकतर काँग्रेस विभागली गेलेली आहे। गेल्या 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये फ्रीबीजच्या नादाला लागून म्हणजे कर्नाटकच्या सरकारचं आर्थिक दिवाळ निघालेलं आहे। त्यातच बंगळूर आणि बंगळूरचा सगळा परिसर जो आहे म्हणजे तुमकुरपर्यंत, तर इथं पाण्याची इतकी वानवा आहे की आता भीषण दुष्काळ अशीच जवळपास तिथे परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यातच काही दिवसांपूर्वी हुबळीमध्ये काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत हिरेमठ, त्यांच्या मुलीवरती झालेला हल्ला नेहा हिरेमठ आणि तशीच दुसरी एक घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये काँग्रेसनं घेतलेली जी बोटचेपी भूमिका आहे, तर या सगळ्यामुळेच एकतर कर्नाटकातलं सिद्धरामय्या सरकार किंवा काँग्रेस सरकार आपण म्हणूया तर ते मुळात बदनाम होत गेलेलं आहे। एकीकडे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्ह नाहीत, दुसरीकडे नागरिकांना ज्या आश्वासनं दिलेली होती तशा सुविधा मिळत नाहीत। असं असताना या दोन नेत्यांमधला संघर्ष आता पुन्हा तीव्रतर बनतो आहे। मागच्या वेळेला जेव्हा सरकार सत्तेवर आलं त्यावेळेला अडीच वर्षांची बोली झालेली होती असं शिवकुमार सांगतायत। आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री होऊन 2.5 वर्ष झालेली नाही आहेत,
परंतु अशातच अचानक शिवकुमार यांनी हे वक्तव्य का केलं याच्याविषयी पण आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि काँग्रेसमध्ये बेसिकली त्यावर खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये दिसते आहे. या शिवकुमार यांना तेलंगणातली जी विधानसभा निवडणूक झाली तर त्याही वेळेला तेलंगणचं प्रभारी केलेलं होतं. त्याचंही कारण अर्थात पैसा हा एक घटक होताच आणि तेलंगणातल्या अनेक मतदारसंघांमध्ये डी के शिवकुमार यांचा संपर्क दांडगा होता. इथे रेवंत रेड्डी या खरं तर एकेकाळच्या अभाविपच्या नेत्याला काँग्रेसमध्ये आणणं आणि त्याला मुख्यमंत्री करणं ही खेळी शिवकुमार खेळलेली आहे आणि त्यांच्या ह्या सगळ्या खेळी यशस्वी झाल्या आहेत. म्हणजे कर्नाटक पाठोपाठ त्यांनी काँग्रेसला तेलंगणातही सरकारवर आणून बसवलेलं आहे. असं असताना आपल्याला का डावललं जातंय याची काय डाच त्यांना लागलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा कर्नाटकामध्ये धुबा उडेल हे जवळपास निश्चित आहे. मग काँग्रेसचं हे डिबॅकल हे सिद्धरामय्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झालेलं आहे असं काहीतरी सूचित हे शिवकुमार करतायत का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. या शिवकुमार यांच्याबरोबर साधारण 65 आमदार आहेत असं सांगितलं जातं. अर्थात हा आकडा आता थोडा मागे पुढे आहे, म्हणजे कोणी 75 म्हणतंय, कोणी 60च म्हणतायत. पण थोडक्यात काहीतरी जुळवाजुळव डी के शिवकुमार यांनी केलेली आहे त्याचंही सूचन आता व्हायला लागलेलं आहे. मग 4 जूनला जेव्हा निकाल लागतील त्यावेळेला कर्नाटकचं चित्र कसं असेल? 2019च्या निवडणुकीत 26 पैकी 25 जागा भाजपने घेतलेल्या होत्या. म्हणजे 24 जागा, एका जागेवरती एक अपक्ष त्या अंबरीश यांच्या पत्नी निवडून आलेल्या होत्या, पण त्या भाजप माइंडेड होत्या, त्यामुळे त्या भाजपकडे आला. आणि राज्यातली एकमेव जागा बंगळूर रूरल जी आहे म्हणजे बंगळूर ग्रामीण, तर तिथे डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेंद्र निवडून आलेले होते. या सगळे काँग्रेसशी धुळदाण होत असतानाही शिवकुमार यांनी त्यांचं अस्तित्व तिथं दाखवून दिलेलं होतं. मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये जनता दल वेगळं लढलं होतं, काँग्रेस वेगळं लढलं होतं आणि भाजप वेगळं लढलेलं होतं. या वेळेला जनता दल आणि भाजपची तिथे युती झालेली आहे. त्यामुळे मंड्या असेल, मैसूर असेल किंवा हसन असेल किंवा चिकमंगळूर असेल, हा जो कोस्टल बेल्ट सगळा जो आहे, तर या सगळ्या कोस्टल बेल्टमध्ये विशेषतः जनता दलाचं मोठं प्राबल्य आहे. वक्कली समाज हा तिथे मोठ्या प्रमाणावरती एकवटलेला आहे. तिथे शिवकुमार यांना फारशी घुसखोरी करता आलेली नव्हती, पण या वेळेला तिथे जनता दल हे बऱ्यापैकी पिछाडीवर आहे असं सांगितलं जात होतं. पण मोदी वेव, आता हे आपल्याला मान्य होणार नाही किंवा पटणार नाही, पण त्याची सुद्धा चिन्ह आता कर्नाटकात दिसत आहेत. तर ती मोदी वेव यावेळेला त्या सगळ्या बेल्टमध्ये जनता दलाच्या कामी येईल असंही इथले काही पत्रकार किंवा माझे मित्र मला सांगतायत. म्हणजे हाही एक भाग आहे. मग अशात काँग्रेसचं डिबॅकल झालं तर 2.5 वर्षांच्या बोलीपेक्षा सुद्धा आत्ताच जर आपण सत्तेवर आलो तर पुढच्या काळामध्ये चित्र बदलणं सोपं होईल असा काहीतरी होरा डी के शिवकुमार यांनी बांधलेला आहे. बरं, जरी डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री असले आणि अर्थ खातं जरी त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं सिद्धरामय्या निर्णय घेत आहेत तर ते निर्णय एककल्लीपणानं होत आहेत हाही आरोप सातत्याने होतोय. म्हणजे उदाहरण आपल्याला देतो की कर्नाटकातल्या देवस्थानांवरती कर लावायचा विषय आलेला होता आणि तो निर्णय सुद्धा डी के शिवकुमार यांना न विचारताच परस्पर घोषित केला गेला असाही आरोप शिवकुमार यांचे समर्थक करतायत. पुढे मंत्रिमंडळात तो विषय आल्यानंतर तो अर्थात मंत्रिमंडळानेच फेटाळून लावला, तो भाग आपल्याला माहिती आहे. पण असे अनेक विषय आहेत. आता बंगळूरमधली पाण्याची समस्या हा खरं तर सगळ्याच पक्षांसाठी खरं चिंतेचा विषय असायला हवा होता. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलेलंही होतं की गेल्या साधारणपणे 2 दशकांमध्ये कर्नाटकात जलसंधारणाची फारशी कामच झालेली नाही आहे किंवा त्या दृष्टीनं कुठल्याही सरकारने, म्हणजे हे काही सिद्धरामय्या सरकारचं फेल्युअर असं मानता येणार नाही, यापूर्वीच्या सगळ्या सरकारांनीच त्याकडे ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे होतं ते बघितलं गेलं नव्हतं. पण त्याचे चटके मात्र आता कर्नाटकाला बसायला लागलेले आहेत. पारंपरिकदृष्ट्या विचार करता कर्नाटकचा पूर्व भाग जो आहे, आंध्र किंवा आता तेलंगणाला लागून, तर तो नेहमी दुष्काळी भाग मानला गेलेला आहे.
पण आता तशीच दाहकता ही अगदी बंगळूर मंड्यापर्यंत लोकांना जाणवायला लागली आहे. तर याचे सुद्धा परिणाम हे काँग्रेसच्या आत्ताच्या विद्यमान सरकारला भोगावे लागणार आहेत. कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये त्या दृष्टीने या सरकारने कुठलंही पाऊल टाकलेलं नाही. कर्नाटकातला कावेरीचा पाणी प्रश्न हा नेहमीच हे गेली अनेक वर्ष त्याच्यावरती चर्चा होते. याही वेळेला तो विषय पेटलेला होता. पण अर्थात आता निवडणुका आणि या सगळ्या ह्याच्यामुळे तो विषय फारसा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आलेला दिसत नाही. पण बंगळूर आणि परिसराची पाणी टंचाई ती दाहकता जसजशी वाढत जाते आहे तसतसा पुढच्या काळामध्ये कर्नाटकचा म्हणजे कावेरी पाणी प्रश्न हाही मुळात या पुढच्या सगळ्या सरकारांमध्ये लोकांना त्रासदायक ठरणार आहे. मग अशात आत्ता डी.के. शिवकुमार यांनी अचानकच मला मुख्यमंत्री झालेलं बघायचं असेल तर काँग्रेसला विजयी करा, हे एका अर्थाने विचार करता असं वाटेल की भावनिक आवाहन त्यांनी त्यांच्या मतदारांना केलेलं आहे. पण भावनेचा विचार बाजूला, काँग्रेसमधली एक मूळ धारणा अशी आहे की हे सिद्धरामय्या काही मूळचे काँग्रेसचे नाहीत. ते जनता दलामध्ये होते. म्हणजे 96 साली वगैरे तर ते जनता दलात होते. या देवेगौडांचे समर्थक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. पुढच्या काळात देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेंशी त्यांचे वाद झाले आणि ते मग काँग्रेसमध्ये आले. मग अशा पक्षाबाहेरच्या माणसाला अशी पदं का दिली जातात असाही वाद आता काँग्रेसचे जे मूळ आहेत काँग्रेसचे नेते तर त्यांनी पुढे केलेला आहे. जे एकीकडे संबंध देशामध्ये पक्षाची धुळदाण उडत असताना जिथे कुठे सत्ता आहे तिथे सुद्धा काँग्रेसचे लोक सत्ता टिकवताना दिसत नाही. आणि त्यामुळेच अगदी निवडणुकीच्या तोंडावरती या 2 नेत्यांमधला संघर्ष असा उफाळून येणं हे काही काँग्रेससाठी फार सुचिन्ह नाही. ही एक घटना सुद्धा कर्नाटकात काँग्रेसची धुळदाण उडणार की नाही हे सांगण्यासाठी आपल्याला पुरेशी आहे. भाजपला यावेळेस जागा किती मिळतील, काँग्रेसला किती मिळतील वगैरे आपण हा विषय बाजूला ठेवू. परंतु ज्या उमेदीने डी.के. शिवकुमार हे सुरुवातीच्या टप्प्यात अग्रेसर झालेले होते, पण जसजसा प्रचाराचा धुळा उडत गेला तसतसे मात्र ते या सगळ्या सिनेरिओमधून गायब पण दिसत होते. आणि अचानकच पहिल्या टप्प्याच्या प्रचार फेरीच्या सांगतेलाच ते लोकांना दिसायला लागले. हे सुद्धा चित्र एक खरं तर बोलकं आहे असं मला वाटतं. त्यामुळे एकदा या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून गेल्यानंतर कर्नाटकातल्या सत्तांतराच्या घडामोडींना वेग येईल आणि त्यात मात्र सिद्धरामय्यांची खुर्ची वाचणार की नाही हे आत्ता तरी काहीच सांगता येत नाही. त्यामुळे या राज्यातून सुद्धा काँग्रेसची सद्दी संपणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. बघूया आता पुढच्या काळात काय घडतंय ते. मित्रांनो, आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला जरूर सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.